लघु उद्योगाला चालना मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदैव प्रयत्नशील आहेत। मत्स्य उत्पादन मासेमार समाज संपन्न करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मत्स्य संपदा योजना असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले। मत्स्य उत्पादक दिनानिमित्त प्रादेशिक उपसंचालक मत्स्य विकास कार्यालय येथे शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉक्टर बोंडे हे बोलत होते। उपसंचालक सुरेश भारती, अमिता जैन, वासुदेव सुरजुसे, नरेंद्र राऊत, भाग्यश्री देशमुख, रामेश्वर अभ्यंकर, राहुल जाधव, स्वप्नील साठवटे यांच्यासह अन्य यावेळी उपस्थित होते। दरम्यान मार्गदर्शन करताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की मासेमारी करणारा समाज हा विपन्नावस्थेत गेला होता, मात्र केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर व राज्यात 2014 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यावर त्यातून या समाजाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत। हरित क्रांतीनंतर भारतात नील क्रांतीत स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आहे। आयात निर्यातीतून उद्योग वाढीस लागावे यासाठी प्रयत्न केले जात आहे। पूर्वी मासेमारीचे मोठ्या धरणांचे व तलावांचे कंत्राट हे मोठ्या व्यापाऱ्यांना दिले जात होते, मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर छोट्या व्यापाऱ्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, असेही ते म्हणाले। कार्यक्रमाचे संचालन निलेश्वरी वर्हेकर यांनी केले। शेतकरी व्यापारी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रादेशिक उपसंचालक मत्स्य विभागाच्या फेसबुक पेजवर दरम्यान उद्घाटन सुद्धा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले। डीएम वाघमोडे, निलेश्वरी वर्हेकर, अमिता जैन, बी.डी. पवार, बी.एन. सानप, वायचाळकर, के.व्ही. वाघमारे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।